ओम गणेशाय नमः। गणेश जयंतीला करा या विशेष सेवा, सर्व इच्छा पूर्ण होतील। तर कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो। गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहू। 1. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे। या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते। धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे। दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। 2. पूजा करताना गणपतीला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल वहावे। 3. गणपतीचा ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितका जास्त शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा। 4. गणपतीच्या पूजेमध्ये अक्षतांना फार महत्त्व आहे, त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। गणपती बाप्पांना पूजेत अखंड अक्षता अर्पण कराव्यात। 5. प्रसादाशिवाय कोणत्याही देवाची पूजा अपूर्ण मानली जाते, त्यामुळे गजाननाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणताही गोड नैवेद्य प्रसाद म्हणून द्यावा। 6. गणेश जयंती दिवशी जमत असेल तर उपवास करावा। गणपतीची पूजा करून गणेश स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष यांचे वाचन करावे व आरती करावी। आपल्याला पूर्ण पूजेचे पुण्य मिळेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि गणपती बाप्पा लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।